पाणी हे केवळ जीवन नाही, तर ते शेतीचा आत्मा आहे. ज्या मातीत पाणी मुरते तिथेच प्रगतीची बीजे रुजतात. महाराष्ट्र हा काया कसदार जमिनीचा प्रदेश असला तरी पावसाच्या अनिश्चिततेमुळे राज्यातील अनेक कोरडवाहू शेतकऱ्यांचे आयुष्य सतत संघर्षमय राहिले आहे. निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असलेली शेती अनेकदा शेतकऱ्याला अस्थिरतेच्या चक्रात अडकवते. माझे नाव अनिल प्रल्हाद शिंदे, मुक्काम पोस्ट खडकी, तालुका दौंड, जिल्हा पुणे. तर आमच्या या क्षेत्राच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आमच्या भागाला पाण्याचा फार प्रॉब्लेम आहे. म्हणजे आमचं गाव असं वरलाकडल्या साईडला राहतं आणि शेती अशी पूर्व दिशेला राहते. तर या क्षेत्रासाठी की आम्ही 1-2 दिवस अगोदर रानामध्ये जाऊन आलो, त्यावेळेस सगळं असं ओसाड माळरान होतं, पूर्ण ओसाड माळरान, की जेणेकरून तिथं डोकं जरी आपटलं तरी शेती करता येईल असं काही जाणवत नव्हतं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उपेक्षित आणि वंचित घटकांच्या सक्षमीकरणाचा विचार मांडला. समाजाचा कणा असलेला शेतकरी स्वावलंबी झाला तरच राष्ट्राची प्रगती शक्य आहे, ही त्यांची भूमिका होती. त्यांच्या याच विचारधारेतून अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबवण्यात येत आहे. ते म्हणले अगोदर ऑनलाईन करावं लागेल तुम्हाला. ऑनलाईन झाल्यानंतर तुम्हाला महाडीबीटी करून हा मेसेज येईल. ऑनलाईन प्रकरण टाकल्यानंतर मला 6-7 दिवसानंतर मला मेसेज आला महाडीबीटी करून की तुमची विहीर मंजूर झालेली आहे, तरी तुम्ही राहिलेले कागदपत्र सबमिट करून तुमची बाकीची पुढची प्रोसिजर तुम्ही चालू ठेवावी. त्याच्यानंतर 7-8 दिवसांनी कृषी अधिकारी दिनेश आटसूळ हे आमच्या 1223/3 मध्ये जागा बघण्यासाठी आले. शेतकऱ्यांना पाण्याचा शाश्वत स्रोत उपलब्ध करून देणं आणि शेतीला स्थैर्य प्रदान करणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या अंतर्गत नवीन विहीर बांधकाम, बोरवेल, जुन्या विहिरींची दुरुस्ती, पाणी उपसा करण्यासाठी पंपसंच तसेच विद्युत जोडणीसाठी सहाय्य उपलब्ध करून दिले जाते. एक साधारणतः 15-20 दिवसामध्ये माझी विहीर पूर्ण झाली. पूर्ण झाल्यानंतर त्यांचं जेवढं मला अनुदान ठरलं होतं त्यांनी मला वेळची वेळेवर बिलं पण दिली आणि आज त्या विहिरीच्या ह्याच्या माध्यमातून मी हे माझं 3-3.5 एकर क्षेत्र आहे, हे पूर्ण बागायतीखाली आणलेलं आहे. आत्ता माझ्या रानामध्ये 1/2 एकर हरभरा, 1/2 एकर गहू आणि 1/2 एकर गुलाबाची लागण केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही केवळ सिंचन सुविधा उपलब्ध करून देणारी योजना नसून शेतकऱ्याला आत्मनिर्भरतेकडे नेणारा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे. पहिलं जे पडीक होतं ते आत्ता चांगलं करून दाखवलं, म्हणजे मला माझ्या स्वतःच्या जीवाला मला समाधान वाटलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, पाण्याचे वरदान, शेतकऱ्याचा सन्मान. चला स्वावलंबी होऊया, समृद्ध होऊया.